हेलिकॉप्टरने उड्डाण घेतली, पण बीडचं राजकारण जमिनीवरच हादरलं. चल रे बाप्पा सोबतीला घेऊन जातो पुण्याला. 1363 विकास कामं, पण चर्चा एका प्रवासाची. हेलिकॉप्टरमधून पुण्यापर्यंत गेलेला राजकीय संदेश नेमका काय होता? अजितदादा, बजरंग बाप्पा आणि बीडचं बदलतं समीकरण कुठल्या दिशेला उडत जातंय? हे सगळे प्रश्न फक्त बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहेत. बीडचा इतिहास आणि बीडच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते. इथे प्रत्येक भेट, प्रत्येक प्रवास आणि प्रत्येक फोटो हा केवळ योगायोग तर नक्कीच नसतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार नुकतेच बीडच्या दौऱ्यावर आले होते. दिसायला हा दौरा उद्घाटनांचा होता, विकास कामांचा होता, पुरस्कार वितरणांचा होता, पण प्रत्यक्षात हा दौरा राजकीय संदेश देणारा ठरला. आणि त्या संदेशाचे केंद्रबिंदू ठरले खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. 1363 विकास कामं, पण चर्चा एका प्रवासाची. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड. एकाच व्यासपीठावर तब्बल 1363 विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील विविध कामांचा शुभारंभ, टेनिस कोर्टचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिवाळी नवीन घरात उपक्रमाचा समारोप, विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, ध्वज निधी संकलनात राज्यात प्रथम आल्याबद्दल बीड जिल्ह्याचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, एकाच ठिकाणी एकाच वेळेस एवढे सगळे कार्यक्रम पार पडले. आणि म्हणूनच कार्यक्रमाचा उद्देश हेच दाखवत होता की दादांनी बीडला गांभीर्याने घेतलाय. पण कार्यक्रम संपल्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. हेलिकॉप्टरमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे दिसले आणि चर्चा पेटली. कार्यक्रम आटोपला, दादा परतण्यासाठी हेलिकॉप्टरकडे वळले आणि त्याच हेलिकॉप्टरमध्ये खासदार बजरंग बाप्पा सोनवणे दिसले. बीड ते संभाजीनगर हा प्रवास हेलिकॉप्टरने झाला. तिथून पुढे खासगी विमानाने थेट पुणे गाठलं. अर्थातच हा प्रवास लांब नव्हता, पण त्यातून गेलेला संदेश फार लांबवर पोहोचणारा दिसत आहे. राजकीय वर्तुळात लगेच कुजबूज सुरू झाली की दादा आणि बजरंग बाप्पांमध्ये एवढं सख्य कधीपासून? हा प्रवास अचानक ठरला की आधीच नियोजित होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास नेमका कोणाला दाखवण्यासाठी होता? काही राजकीय जाणकारांच्या मते बजरंग बाप्पांना जवळ करण्यामागचं राजकीय गणित म्हणजे बीड जिल्ह्यात सध्या वाढलेली अंतर्गत गटबाजी, नेतृत्वावरून नाराजी, आगामी निवडणुकांची तयारी आणि सत्ता कोणाच्या हातात यावरून चाललेली चढाओढ. या पार्श्वभूमीवर बजरंग बाप्पा सोनवणेंना दादांच्या सोबत पुण्याला नेणं म्हणजे पक्षातील अस्वस्थ आमदारांना संदेश देणं, बाहेरील विरोधकांना इशारा आणि बीडमध्ये पॉवर सेंटर कुठे आहे याचा जाणीवपूर्वक उपयोग करणं होय. आणि हे दादांना चांगलंच जमलं, कारण हा केवळ मैत्रीचा प्रवास नव्हता, तो राजकीय ताकद दाखवणारा प्रवास होता. पण हा संदेश नेमका कोणासाठी? तर राजकीय जाणकार सांगतात, दादांनी बजरंग बाप्पांना जवळ करून हे दाखवून दिलं की बीडमध्ये अजूनही सूत्र त्यांच्याच हातात आहेत. हा संदेश ज्यांना वाटतं दादांची पकड सैल झाली आहे त्यांच्यासाठी होता. ज्यांना वाटतं बीडमध्ये नवे समीकरण तयार होत आहे त्यांच्यासाठी होता. आणि ज्यांना वाटतं दादा फक्त मुंबई पुण्यापुरते मर्यादित आहे त्यांच्यासाठी होता. आता दादा बोलले म्हणजे पंचलाईन तर निघणारच, आणि हेच दिसलं देखील. दर्जा नसेल तर गाठ माझ्याशी आहे असं खडकावून सांगितलं. कार्यक्रमात बोलताना अजितदादा पवारांनी नेहमीप्रमाणे स्पष्ट शब्दात प्रशासनाला आणि यंत्रणेला बजावलं की विकास कामं दर्जेदार झाली पाहिजेत, नसता गाठ माझ्याशी आहे. हा इशारा फक्त अधिकाऱ्यांपुरता मर्यादित नव्हता, तो अप्रत्यक्षपणे स्थानिक राजकारणाला, कामाच्या नावाखाली चालणाऱ्या निष्काळजीपणाला आणि फक्त कागदावर विकास करणाऱ्यांनाही होता. दादांनी एक गोष्ट ठामपणे सांगितली, निधी दिला आहे, मजुरी दिली आहे, आता परिणाम दिसायला हवेत. अजितदादांच्या भाषणात केवळ आजची कामं नव्हती तर उद्याचं बीड कसं असेल याचं चित्र देखील होतं. बीड परळी रेल्वे प्रकल्प, रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन, ऊसतोड कामगारांसाठी उर्वरित तालुक्यात वसतिगृहे, अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा बृहत आराखडा, C-IIT आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी नियोजन, सिल्क पार्क, विज्ञान उद्यान, तारांगण,
पुरातन वस्तूंचे जतन आणि सर्वात महत्त्वाचं बीडला दररोज पाणी मिळावं यासाठी नियोजन. पण या सगळ्या विकास घोषणांपेक्षा दादांचा एक निर्णय जास्त बोलका ठरला आणि यातून एक निष्कर्ष निघतो की दादांसोबत सीट म्हणजे सध्या बीडचं पॉवर सर्टिफिकेट. बीडमध्ये 1363 विकास कामांची सुरुवात झाली आहे, पण त्यासोबतच नव्या राजकीय समीकरणांची नांदी लिहिणंही सुरू झालंय. अजित पवार आणि बजरंग बाप्पांचा हा एकत्र प्रवास फक्त दोन नेत्यांचा नव्हता, तो बीडच्या राजकारणाची पुढची दिशा दाखवणारा संकेत होता. तर हा संदेश नेमकं होता कुणासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.